सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर काल आपण नवीन एरियाला सुरुवात केली होती. नवीन जो पेपर आहे त्याची सुरुवात केली होती. नवीन घटकाची सुरुवात केली होती. आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा टॉपिक आपण सुरू केला होता. आणि सुरुवातीला आपण पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. पूर्व परीक्षेमध्ये जो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं, कोणते कोणते घटक उपघटक त्याच्यामध्ये आहे, एक्सेट्रा म्हणजे काय, एक्सेट्राच्या अंतर्गत कोणते कोणते घटक उपघटक आहेत हे आपण काल बघितलं होतं. आणि इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत अजून इतर कोणते टॉपिक आहेत की ज्याचा सिलेबसमध्ये उल्लेख नाही आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावर प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त विचारले जातात. हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की कीवर्ड्स अत्यंत महत्वाचे आहेत. कीवर्ड्स म्हणजे अगदी महत्वाचे जे शब्द आहेत सिलेबस मधले ते कोणते, त्यांचा अर्थ काय, त्यांना कशा पद्धतीने समजून घ्यायचं असतं हे आपण काल बघितलं. मग त्यामध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय हे आपण काल बघितलं. त्यानंतर रिसोर्सेस म्हणजे काय, रिसोर्सेसचे किती प्रकार असतात, ह्युमन रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस, कॅपिटल रिसोर्सेस हे आपण बघितलं. त्यानंतर इंटरजनरेशनल इक्विटी म्हणजे काय आणि इंट्रा जनरेशनल इक्विटी म्हणजे काय हे आपण बघितलं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस केलं जातं. जे आपले नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचं ऑप्टिमम म्हणजे काय, जेवढं आवश्यक आहे तेवढंच युटिलायझेशन कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण हे बघितलं की शाश्वत विकास हा जो कन्सेप्ट आहे याचा उगम कुठे झाला, तर आपण बघितलं होतं की 1972 मध्ये एक समिती स्थापन केली होती, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, WCED, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, इथे त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे. तर त्याच्या अध्यक्षा ज्या होत्या त्यांचं नाव होतं ग्रो हार्लम ब्रंटलँड, किंवा त्यांना ब्रंटलँड कमिशन सुद्धा म्हणतात किंवा ब्रंटलँड समिती सुद्धा म्हणतात. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आवर कॉमन फ्युचर हा जो अहवाल आहे हा अहवाल सादर केला गेला होता. ठीक आहे, आवर कॉमन फ्युचर. आणि या अहवालामध्ये शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट आला होता त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना कालचं आठवत असेल. हा, तर ऍपचं मी काहीतरी प्रॉब्लेम आला होता ऍपवर, मी आज रात्री करून टाकेल. ठीक आहे, पण तरी कालचं लेक्चर मिस झालं असेल तरी तुम्हाला आजचं लेक्चर कळेल याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, तर ग्रो हार्लम ब्रंटलँड किंवा ब्रंटलँड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास हा कन्सेप्ट आला होता. मग शाश्वत विकास म्हणजे काय, शाश्वत म्हणजे परमनंट, लॉंग टर्म. आणि विकास म्हणजे काय, मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की अर्थपूर्ण जीवन म्हणजे काय, अर्थपूर्ण जीवनामध्ये काय काय येतात गोष्टी, म्हणजे विकास खऱ्या अर्थाने काय असतो, तर त्याच्यामध्ये चांगलं शिक्षण झालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, चांगले कौशल्य विकसित झाले पाहिजे, कौशल्य विकसित झाल्यानंतर चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा चांगला व्यवसाय करता आला पाहिजे. आणि या सगळ्यांच्या नंतर आपलं जे राहणीमान आहे, राहणीमानाचा स्तर किंवा राहणीमानाचा जे दर्जा आहे तो उंचावला पाहिजे, तरच त्याला आपण म्हणू अर्थपूर्ण जीवन आहे. मग जेव्हा आपण संपूर्ण देशाच्या कंटेक्स्टमध्ये बघतो, देशाला समोर ठेवून बघतो, देशाच्या जनतेला समोर ठेवून बघतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे आपण बघतो, तेव्हा आपण त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतो, डेव्हलपमेंट म्हणतो. आणि हे डेव्हलपमेंट जेव्हा लॉंग टर्म असेल तेव्हा आपण त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो.
मग हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये नेमका कोणत्या कन्सेप्ट येतात हे आपण काल बघितलं. आणि मी तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं. एक म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि दुसरा म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर याची पार्श्वभूमी तुम्हाला समजून सांगितली होती आणि होमवर्कमध्ये तुम्हाला त्याची यादी काढायला सांगितली होती. तर बऱ्याच लोकांनी कमेंट म्हणजे होमवर्क केलेला आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची यादी आहे. ठीक आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट आता जसा हा स्वातीचा पेपर आहे, स्वातीने खूप छान नोट्स काढलेल्या आहेत. पहिले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ची व्याख्या त्यांनी लिहिलेली आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती ध्येय आहेत, किती गोल्स आहेत, किती लक्ष्य आहेत आणि किती निर्देशांक आहेत किंवा इंडिकेटर्स कोणत्या कोणत्या आहेत. तर 8 ध्येय आहेत. या प्रत्येक ध्येयाचे 3-3, 4-4 मिळून असे 21 लक्ष्य आहेत, टार्गेट्स आहेत आणि ते टार्गेट्स मॉनिटर करण्यासाठी 60 इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. आणि हे कशाच्या अंतर्गत झालेलं आहे तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या अंतर्गत हे आपण ठरवलेले गोल्स आहेत. मग आता याचे ध्येय तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि प्रत्येक ध्येयाचे जे टार्गेट्स आहेत, लक्ष्य आहेत, ते तुम्हाला पाठ करायचे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. उदाहरणार्थ पहिलं ध्येय काय आहे, दारिद्र्य आणि उपासमार यांचं निर्मूलन करणे, पॉवर्टी अलिव्हिएशन. ठीक आहे. आता याचं लक्ष काय आहे, त्याचे 2 लक्ष आहेत. पहिलं म्हणजे $1.25. येस, अगदी बरोबर. स्वाती यांचं अक्षर खूप छान आहे. $1.25 पेक्षा कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या लोकांचे प्रमाण 1990च्या प्रमाणापेक्षा 50% निम्म्यावर आणणे हे लक्ष्य आहे. ठीक आहे. लक्ष दुसरं काय आहे तर उपासमार होणाऱ्या लोकांचे प्रमाण 1990च्या प्रमाणाच्या 50%वर आणणे. म्हणजे काय, दारिद्र्य कमी करणे, उपासमार कमी करणे आणि त्याचे टार्गेट दिलेले आहेत की 1990 मध्ये जी अवस्था होती त्याच्यापेक्षा 50% आपल्याला कमी करायची आहे उपासमार आणि दारिद्र्य. ठीक आहे. मग असे सगळे ध्येय जे आहेत. दुसरं ध्येय आहेत वैश्विक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे. नुसतंच प्रायमरी एज्युकेशन आहे का, नाही, तर वैश्विक प्रायमरी एज्युकेशन, वैश्विक प्राथमिक शिक्षण म्हणजे काय, अगदी प्रत्येक बालकाला, प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तेव्हा आपण त्याला वैश्विक शिक्षण म्हणूयात. ठीक आहे. त्याचं लक्ष काय आहे तर सर्व मुले तसेच मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे, एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहायला नको. ठीक आहे. मग आता हे ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत आपल्याकडे, सर्व शिक्षा अभियान आहे. ठीक आहे. तर अशा जेवढ्याही स्कीम्स आहेत त्या स्कीम सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताने कोणत्या कोणत्या स्कीम राबवल्या, काय काय प्रयत्न केले, किती ध्येय साध्य झालं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जेंडर संबंधित प्रोत्साहन देणे व स्त्री सशक्तीकरण करणे किंवा जेंडर इक्वॅलिटी, लिंग समानता किंवा लिंगभेद कमी करणे आणि स्त्रियांचं सशक्तीकरण करणे. मग याचं लक्ष काय आहे, हे लक्ष तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं ध्येय काय आहे, बाल मृत्यू दर कमी करणे. मग त्याचं टार्गेट्स काय आहेत हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. 5वं ध्येय काय आहे, माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. मग त्याचे टार्गेट्स काय आहेत, मातांचा मृत्यू दर कमी करणे. ठीक आहे. प्रसूतीचं जे आरोग्य आहे ते सुधारणे, सर्वांपर्यंत पोहोचवणे. त्यानंतर 6वं ध्येय काय आहे, HIV, एड्स, मलेरिया आणि इतर रोगांशी सामना करणे. त्यानंतर 7वं ध्येय काय आहे, पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. पर्यावरणीय शाश्वतता, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी म्हणजे आपलं पर्यावरण जे आहे ते सुद्धा शाश्वत असलं पाहिजे. मग त्यासाठी काही लक्ष दिलेले आहेत, 4 लक्ष दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 8वं जे ध्येय आहे
ते म्हणजे विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. म्हणजे जागतिक पातळीवर जर विकास साध्य करायचा असेल तर सगळ्या देशांनी एकत्र येऊन एक भागीदारी, एक पार्टनरशिप सुरू केली पाहिजे. अशा पद्धतीने हे 8 गोल्स आहेत आणि प्रत्येक गोलचे काही लक्ष आहेत, काही टार्गेट्स आहेत. हे सगळे लक्ष मित्रांनो पाठ करून टाका. सगळे लक्ष पाठ करून टाका. येस, अगदी बरोबर गायत्री. 12वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं असेल, सगळ्या गोष्टी असतील. तर त्याच्यामुळे वारंवार पाठ करणे हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता कारण कसे प्रश्न विचारले जातात तेच आपण आता बघूयात. आता उदाहरणार्थ बालमृत्यू दर कमी करणे हे ध्येय आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल की बालमृत्यू दराबाबत खालील विधानांचा विचार करा. पूर्व परीक्षेबद्दल सांगतोय तुम्हाला, पूर्व परीक्षेबद्दल. तर बालमृत्यू दर बाबत खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान असेल की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अनुसार सहस्त्रक विकास उद्दिष्टांनुसार 5 वर्षाखालील बालकांमधील बालमृत्यू दर अर्ध्याने कमी करणे, अर्ध्याने कमी करणे. आणि मग तुम्हाला विचारलं जाईल बरोबर विधान ओळखा. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर हे विधान चूक आहे. का? कारण की ओरिजिनल टार्गेट काय आहे? 2/3 कमी करणे. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळे हे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे पाठ करून टाकणे अत्यंत महत्वाचं आहे. दिसतंय का तुम्हाला? हे स्क्रीनवर जे मी काही लिहितो आहे किंवा स्क्रीनवर जे काही लिहिलेलं आहे दिसतंय ना तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. येस. पुढचा प्रश्न बघा, पूर्व परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. तर दुसरा पेन घेतो मी ऍक्च्युली. आता माता मृत्यू दर, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अनुसार माता मृत्यू दर 1/3 कमी करणे असं विधान आहे. ठीक आहे. तर मग ते विधान काय असेल? चूक असेल. का? कारण की माता मृत्यू दर 3/4 कमी करायचा. ठीक आहे. ध्येय 6वं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अनुसार HIV एड्स बाबत खालील विधानांचा विचार करा. मग 2022 पर्यंत सर्व एड्स ग्रस्तांवर उपचार होण्यासाठी प्रयत्न करणे. ठीक आहे. मग हे 2022 असल्यामुळे हे विधान चुकीचं राहील. का? कारण की करेक्ट विधान काय? 2010 पर्यंत. मग याला ते असंही करू शकतात, 2022च्या ऐवजी 2015 पण लिहू शकतात. 2015 पर्यंत सर्व एड्सग्रस्तांवर उपचार करणे किंवा उपचार होण्यासारखे प्रयत्न करणे. मग तुम्हाला कन्फ्यूज काय होईल बघा, जे टाइम लिमिट दिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला कन्फ्यूज होईल. तुम्हाला काय वाटेल, अरे जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यांची टाइम लिमिट कितीपर्यंत आहे? 2015 पर्यंत आहे. मग आता तुम्हाला जर असंच विधान दिलं की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल अनुसार HIV एड्स साठी काय टार्गेट आहे, तर हे टार्गेट दिलं जाईल 2010 पर्यंत सर्व एड्स ग्रस्तांवर उपचार होण्यासाठी प्रयत्न करणे. मग तुम्ही काय म्हणाल, अरे टार्गेट कितीचं आहे? 2015चं आहे. टाइम लिमिट कितीची आहे? 2015ची आहे. इथं तर 2010 लिहिलेलं आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे असं तुम्हाला वाटेल. मग तुम्ही काय म्हणाल की हे विधान चुकीचं आहे आणि पूर्ण उत्तर तुमचं चुकणार आहे. ठीक आहे. दुसरं जे टार्गेट आहे 2015 सालपर्यंत एड्स आणि मलेरिया आजारांचे प्रमाण निम्म्यावर आणणे. मग इथे 2010 आहे, इथे 2015 आहे. तर हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कुठे 2010 आहे, कुठे 2015 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल. त्यासाठी हे तोंडपाठ असणे अत्यंत गरजेचे आहेत. ठीक आहे. आणि निबंध लेखनामध्ये म्हणा किंवा आन्सर रायटिंग मध्ये म्हणा, कुठेही तुम्हाला हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे कामात येणार आहेत. तुम्हाला जर दारिद्र्याबद्दल लिहायचं असेल, दारिद्र्यावर प्रश्न आला असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणाल, दारिद्र्याचं उत्तर लिहिताना, दारिद्र्य या टॉपिकवर उत्तर लिहिताना तुम्ही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल नंबर 1 याचा उल्लेख कराल. ठीक आहे. महिलांबद्दल, महिला सशक्तीकरणाबद्दल जर प्रश्न विचारला असेल
तर आपण काय करणार, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल क्रमांक 5 याचा उल्लेख करणार. ठीक आहे. पर्यावरण शाश्वतता, पर्यावरणासंबंधी जर कुठला प्रश्न असेल किंवा पर्यावरणावर निबंध असेल, किंवा जो तुम्हाला निबंध मागच्या टेस्टमध्ये दिला होता की पर्यावरणीय प्रदूषणामुळे आपल्याला डिग्निफाईड लाईफ किंवा सन्माननीय जीवन जगण्यात बाधा निर्माण होते, हा जो टॉपिक होता तुम्हाला आठवत असेल तर याच्यामध्ये अशा पद्धतीचा निबंध लिहिताना तुम्ही म्हणू शकता की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स नंबर 7 याच्यामध्ये पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे हे आपलं उद्दिष्ट आहे. याच्यावर जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, याच्यावर भारत सुद्धा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. भारताचा अमुक अमुक अशा स्कीम्स आहेत पर्यावरणीय शाश्वततेसाठी. तर जेव्हा तुम्ही लिहाल की तुम्हाला हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स माहिती आहे, गोल नंबर्स तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला जो एक्झामिनर आहे त्याच्यासमोर तुमचं एक चांगलं असं इम्प्रेशन पडणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर जैवविविधतेबद्दल जर प्रश्न असेल किंवा जैवविविधतेबद्दल जर निबंध असेल, तर तुम्ही काय म्हणणार की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल क्रमांक 7 आणि त्याच्यातलं लक्ष्य नंबर 3 याच्या अंतर्गत 2010 सालपर्यंत जैवविविधता संपुष्ट येण्याचा जो वेग आहे तो कमी करण्याचं साध्य जे लक्ष्य आहे ते त्यांनी ठेवलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या मुद्द्यांचा उपयोग करू शकता. आणि त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ते जरी तुम्ही पाठ केले 17चे 17 गोल्स, तरी तुम्हाला निबंध लेखनामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये हे पॉइंट्स हे खूप कामात पडणार आहेत. याचं उदाहरणही देतो आता बघा. पहिला गोल काय आहे, पहिलं ध्येय काय आहे, गरिबी निर्मूलन. ठीक आहे. मग गरिबी संबंधी, बेरोजगारी संबंधी निबंध असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल त्याच्यात तुम्ही लिहू शकता. उपासमारीचे समूळ उच्चाटन. मग उपासमार असेल, मालन्यूट्रिशन असेल किंवा कुपोषण असेल किंवा पोषण संबंधी असेल काही पण, तर त्याच्यामध्ये तुम्ही या गोलचा उल्लेख करू शकता. निरोगीपणा आणि काय क्षेमकुशल. ओके, मला एकदा जरा बघावं लागेल इंग्लिश शब्द काय आहे त्याच्यासाठी. गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे एज्युकेशन संबंधी कुठला प्रश्न असेल किंवा निबंध असेल तर तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल क्रमांक 4 याचा उल्लेख करू शकता. लिंग समभाव. ठीक आहे. जेंडर इक्वॅलिटी, तर यासाठी गोल नंबर 5 आहे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. परवडणा योग्य आणि स्वच्छ ऊर्जा. आता ऊर्जेसंबंधी जर कुठला क्वेश्चन असेल किंवा कुठला निबंध असेल तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल क्रमांक 7 याचा उल्लेख तुम्ही करू शकता. चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ. उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा. गोल नंबर 9. विषमता कमी करणे म्हणजे इनइक्वॅलिटी कमी करणे. गोल नंबर 10. शाश्वत शहरे आणि समुदाय. जर शहरीकरणावर जर कुठला प्रश्न असेल किंवा शहरांमधल्या ज्या झोपडपट्ट्या असतील तिथला जर प्रश्न असेल किंवा शहरीकरणासमोरील जी आव्हाने आहेत त्यांच्यावर प्रश्न असेल किंवा समुदायांवर प्रश्न असेल किंवा स्मार्ट सिटीवर क्वेश्चन असेल, स्मार्ट सिटी, तर या कुठल्याही टॉपिकवर जर क्वेश्चन असेल किंवा निबंध असेल तर तेव्हा तुम्ही शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 11 याचा उल्लेख करू शकता की या उद्दिष्टांतर्गत शाश्वत शहरे आपल्याला बनवायची आहेत आणि समुदाय देखील शाश्वत बनवायचे आहेत. शाश्वत वापर आणि उत्पादन, हवामान क्रिया, पाण्याचे जीवन, पाण्याखालचे जीवन, जमिनीवरचे जीवन. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेबद्दल जर कुठला टॉपिक असेल, प्रश्न असेल तर तुम्ही लगेच 14वा आणि 15वा गोल सांगू शकता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 14 आणि 15 मध्ये पाण्याखालचे जीवन आणि जमिनीवरचे जीवन याचा उल्लेख आहे, त्याला महत्व द्यायचं आहे. त्याच्यानंतर शांतता, न्याय आणि सशक्त संस्था आणि ध्येयांसाठी भागीदारी. जसा 8वा गोल होता मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मधला, जो 8वा गोल होता विकासासाठी जागतिक भागीदारी, तसाच हा गोल आहे
की सगळ्या देशांनी एकत्र येऊन हे जे शाश्वत विकास उद्दिष्टे आहेत हे पूर्णत्वास नेऊन विकास साधला पाहिजे, आणि तो विकास कसा असला पाहिजे, तो शाश्वत असला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा पूर्व परीक्षेचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला हे विचारलं जाईल की खालीलपैकी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कुठला नाही आहे. खालीलपैकी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कुठला नाही आहे. मग त्याच्यामध्ये एक ऑप्शन असेल मलेरियाचा. ठीक आहे, मग मलेरियाचा उल्लेख या सत्रामध्ये आहे का, तर नाही. किंवा HIV चा उल्लेख याच्यामध्ये आहे का, तर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विकासासाठी भागीदारी हा जर मुद्दा आला तर तो याच्यामध्ये आहे का, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये नाही. मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कुठला गोल हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, कुठला गोल हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आला का लक्षात सांगा. इव्हन इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला महिला सशक्तीकरणाबद्दल प्रश्न विचारला, दारिद्र्याबद्दल प्रश्न विचारला, तर लगेच सांगायचं, सुरुवातच उत्तराची अशी करायची की सर शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये जो उद्दिष्ट क्रमांक 5वा आहे त्याच्या अंतर्गत लिंग समभाव स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. तर पटकन असं इम्प्रेशन पडेल की अरे वा, किती हुशार मुलगा आहे किंवा किती हुशार मुलगी आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधले उद्दिष्ट याला माहिती आहेत. कळतंय का, कमेंट करून सांगा. तुम्ही असं पण करू शकता की सिलेबस वाचायचा आणि सिलेबस वाचता वाचता त्या विशेष त्या पॉइंटच्या तिथे कुठला शाश्वत विकास उद्दिष्ट आहे, त्या कुठल्या पॉइंटला कुठला शाश्वत विकास उद्दिष्ट मॅच होतो ते तुम्ही बघायचं आणि ते तिथे लिहून ठेवायचं. असंही करू शकता. किंवा न्यूजपेपर वाचताना तुम्हाला समजा स्वच्छतेबद्दलचं आर्टिकल सापडलं तर तिथे पटकन लिहून ठेवायचं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6. ठीक आहे. जर तुम्हाला एखादं आर्टिकल दारिद्र्य निर्मूलनावर सापडलं तर तुम्ही लिहिणार की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 1. ते पटापट असं मॅच झालं पाहिजे, पटापट तुमच्या त्या तोंडावर असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेला ते आठवेल. असं कराल तरच तुम्हाला ते आठवेल, नाही तर आठवणार नाही. अशा पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. मग त्यानंतर आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस डिस्कस केला. त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते बघितलं. पॉव्हर्टीचा टॉपिक आहे ते बघितलं. त्यानंतर इन्क्लुजन म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर डेमोग्राफिक्स हा टॉपिक आपण बघितला. डेमोग्राफिकचा अर्थ काय हे बघितलं होतं. त्यानंतर सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह किंवा सामाजिक क्षेत्रातील पुढाकार हे आपण बघितले होते. आता पुढचा मुद्दा म्हणजे सिलेबस फॉर मेन्स. मुख्य परीक्षेमधला सिलेबस काय आहे हे आपल्याला बघायचं आणि समजून घ्यायचं आहे. मग या स्लाइडवर मी मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आणि UPSC मुख्य परीक्षा 2023, ठीक आहे. तर यांच्यामधला जो मुख्य परीक्षा सिलेबस आहे, विशेष करून आर्थिक आणि सामाजिक विकास, आर्थिक आणि सामाजिक विकास हा टॉपिक मी समोर घेऊन तुम्हाला हा सिलेबस समजून सांगणार आहे. तर आपल्याकडे बघा, मराठी सिलेबसची कॉपी पण आहे आणि इंग्लिश सिलेबसची पण कॉपी आहे. तर मी तुम्हाला इंग्लिश समोर ठेवेल आणि मराठीमध्ये समजून सांगेल. ठीक आहे. मग कळतंय का बघा, आणि काही अडचण असेल तर मला विचारा. आता मुख्य परीक्षेचा सिलेबस राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षा 2023 काय सिलेबस आहे. सगळ्यात पहिला पॉइंट, इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था, ठीक आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत,
मग भारतीय अर्थव्यवस्था पहिले बंद अर्थव्यवस्था होती, मग नंतर ती खुल्या अर्थव्यवस्थेकडे गेली, मग खुली अर्थव्यवस्था झाली. पहिले भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था होती आणि आता ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्था होती. समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही फीचर्स होते, पण भांडवलशाहीचे फीचर्स पण होते, पण कमी होते. ठीक आहे. मग आता जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था म्हणजे 1991-92 पर्यंत 1991-92 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही याच्यामध्ये फक्त शासकीय अर्थव्यवस्था सगळ्यात प्रबळ होती, परंतु जी खाजगी अर्थव्यवस्था आहे ही एक प्रकारे अबसेंटच होती, एक प्रकारे ती गैरहजर होती. भारतामध्ये तिचं अस्तित्वच नव्हतं. परंतु 1991-92 पर्यंत नंतर आपण काय केलं, आर्थिक सुधारणा केल्या आणि खाजगीकरण केलं आणि खाजगी अर्थव्यवस्थेला आपण चालना दिली. मग नेमकी भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग त्यासोबतच मग भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं जे फीचर आहे, सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य, भारतीय अर्थव्यवस्था जर आपण अभ्यास करत असू, तिचे प्रकार बघत असू आपण, तर सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे ते म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन. मग नियोजन म्हणजे काय? मग नियोजनाचे प्रकार किती? मग नियोजन भारतामध्ये कधी सुरू झालं? नियोजन भारतामध्ये कसं सुरू झालं? ठीक आहे, कसे सुरू झाले? नियोजन कोणी सुरू केलं भारतामध्ये? ठीक आहे. मग ज्या पंचवार्षिक योजना आहेत किंवा 5 इयर प्लॅन्स आहेत ते कसे होते? या 5 इयर प्लॅन्सची जी वैशिष्ट्ये होती किंवा फीचर्स आहेत ते कसे होते? मग पहिलं पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, अगदी 10वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना आणि 12वी पंचवार्षिक योजना. मग या प्रत्येक योजनेची वैशिष्ट्य काय होती, त्यांचे ध्येय काय होते, ते ध्येय साध्य झालं की नाही, तर ह्या सर्व गोष्टी या प्लॅनिंग मध्ये आणि नियोजनच्या टॉपिक मध्ये येतात. ठीक आहे. मग नुसतंच प्लॅन करणं गरजेचं नाही आहे किंवा नुसतंच प्लॅन करणं सफिशियंट नाही आहे, तर ते प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी लक्षात घ्या, हा सिलेबस कशा पद्धतीने मांडलेला आहे हे तुम्हाला जर समजलं तर सगळा इथून पुढचा प्रवास सोपा आहे. तुम्ही या शब्दांचा, या कीवर्डचा सिक्वेन्स बघा. मी जे महत्वाचे शब्द आहेत ते बोल्ड मध्ये वापरलेले आहेत. सगळ्यात पहिले भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं फीचर म्हणजे नियोजन. त्या नियोजनाचा अभ्यास करायचा आहे. मग फक्त नियोजन केलेलं चालत नाही किंवा फक्त नियोजन करून चालत नाही, तर ते नियोजन सक्सेस करण्यासाठी आपल्याला मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस करावं लागतं. आपल्याला संसाधनांची जुळवाजुळव करावी लागते. संसाधनांची जुळवाजुळव करावी लागते. ठीक आहे, तरच ते प्लॅनिंग साध्य होतं. ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघितलं आहे का? मला कमेंट करून सांगा. संसाधनांचे एकत्रीकरण किंवा संसाधनांचे जुळवाजुळव असा हा शब्द आहे. ठीक आहे, नियोजनाशी संबंधित मुद्दे आपल्याला बघायचे आहे, परंतु फक्त आणि फक्त नियोजन करून चालत नाही, तर आपल्याला त्याच्यासाठी संसाधनांचं एकत्रीकरण किंवा संसाधनांची जुळवाजुळव करायची आहे. उदाहरणार्थ, आपण सगळ्यांनी जर ठरवलं की आता पिकनिकला जायचं आहे, आपल्याला टूरवर जायचं आहे. ठीक आहे, आपण पुण्यावरून निघणार अमुक तारखेला, 1 तारखेला आपण पुण्यावरून निघणार आणि मग आपण जाणार मुंबईला. 2 तारखेला आपण मुंबईला राहणार, 2, 3, 4 या 3 दिवस आपण मुंबईला राहणार. मग अमुक स्पॉट्स फिरणार, मग अमुक ठिकाणी खाणार, त्याच्यानंतर आपण परत पुण्याला येणार. अशा पद्धतीचं जर आपण पिकनिकचं आयोजन केलं
आपण काय केलं आता इथे नुसतं पिकनिकचं नियोजन केलेलं आहे. मग नुसतं नियोजन सफिशियंट आहे का? तर नाही. हे नियोजन जर तुम्हाला तडीस न्यायचं असेल, हे नियोजन जर तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल, तर तुम्हाला संसाधनांची जुळवाजुळव करावी लागते. मग आता संसाधनं किती प्रकारचे आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं. संसाधनं हे अनेक प्रकारचे असतात. त्यापैकी सगळ्यात पहिलं म्हणजे नैसर्गिक संसाधन. नैसर्गिक संसाधन मग उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, नॅचरल गॅस असेल, युरॅनियम असेल. मग जर पुण्यापासून मुंबईला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला बस करावी लागेल, आपल्याला गाडी करावी लागेल. मग त्या गाडीमध्ये किंवा बसमध्ये आपल्याला काय टाकावं लागेल? त्याच्यामध्ये आपल्याला डिझेल टाकावं लागेल. मग डिझेलचे पैसे कुठून आणणार? डिझेल कशा पद्धतीने आणणार? कुठल्या पेट्रोल पंपावर भरणार? तर हे जे नैसर्गिक साधन आहे त्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल, त्याचं मोबिलायझेशन करावं लागेल, त्याचं एकत्रीकरण करावं लागेल, त्याची जुळवाजुळव आपल्याला करावी लागेल. त्यानंतर दुसरं असतं मानव संसाधन. मग जर आपल्याला बस करायची असेल तर बसचा ड्रायव्हर कोण असेल, बसचा कंडक्टर कोण असेल, जो आपल्याला सुखरूपपणे पुण्यापासून मुंबईपर्यंत घेऊन जाईल आणि मुंबईवरून पुण्याला आणून ठेवेल. तर या मॅनेजमेंटला आपण काय म्हणतो? मानव संसाधन. तर या मानव संसाधनांची सुद्धा आपल्याला जुळवाजुळव करावी लागेल. त्यानंतर तिसरं म्हणजे इकॉनॉमिक रिसोर्सेस किंवा कॅपिटल रिसोर्सेस किंवा फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजे वित्तीय संसाधने. म्हणजे जर पुण्यापासून मुंबईची ट्रिप काढायची असेल आणि परत यायचं असेल तर नुसतं हवेवर जाणार का आपण? नाही. त्याला काय लागणार? पैसा लागणार. मग तो पैसा कुठून आणायचा? जर 20,000 रुपये खर्च होणार असतील तर प्रत्येकाच्या खिशातून आपल्याला किमान 500 रुपये काढावे लागतील. तेव्हा कुठे आपली ही जी ट्रिप आहे ती सुरळीत होईल. आपलं डिझेलचा खर्चही निघेल, आपला ड्रायव्हरचा भत्ताही देता येईल, गाडीचं भाडंही देता येईल, जेवणाचे पैसे पण देता येईल. तेव्हा कुठे आपल्याला आपलं जे नियोजन आहे ते नियोजन सक्सेसफुल होणार आहे. मग तसंच जेव्हा आपण देशाच्या अर्थव्यवस्थेकडे बघतो तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नियोजन अत्यंत महत्वाचं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेवर समाजवादी अर्थव्यवस्थेचा पगडा होता आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य होतं ते म्हणजे नियोजन होतं. आणि त्या नियोजनाला तडीस नेण्यासाठी मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस किंवा संसाधनांची जुळवाजुळव, संसाधनांचं एकत्रीकरण करणं अत्यंत गरजेचं होतं. बघा कळतंय का? कमेंट करून सांगा. सिलेबस मधला एक एक शब्द तुम्हाला समजून घ्यायचा आहे, एकेका शब्दाची तोड तुम्हाला करायची आहे मित्रांनो, तरच तुम्हाला चांगला त्याचा फायदा होणार आहे. बघा तुम्हाला कळतंय का? ओके. मग आता आपण नियोजन केलं, संसाधनांची जुळवाजुळव केली आणि हे संसाधन म्हणजे काय? नैसर्गिक संसाधन हे असं मी झाड काढलं म्हणजे नैसर्गिक संसाधन आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा मी मानवी चेहरा काढतो म्हणजे ते मानव संसाधन आहे. त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने रुपयाचं चित्र काढतो, डॉलरचं चित्र काढतो म्हणजे हे आर्थिक संसाधनं आहेत. मग हे तिन्हीच्या तिन्ही संसाधनं जर व्यवस्थित फिट झाले, व्यवस्थित जर वापरले गेले तर त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो? आपली अर्थव्यवस्थेची वाढ होणार आहे, आर्थिक वाढ होणार आहे. म्हणून त्याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आर्थिक वाढीचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी जर झाली तरच आपल्याला विकास साधता येणार आहे. ठीक आहे. आणि विकास साध्य जर होत असेल, आर्थिक वाढ जर होत असेल तर त्याच्यासोबत रोजगार सुद्धा तयार होणार आहेत, एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळणार आहे, बेरोजगारी कमी होणार आहे. ठीक आहे. तर असे हे जे सगळे टॉपिक्स आहेत मित्रांनो हे एकमेकाशी संलग्न आहेत, एकमेकाशी संबंधित आहे. मी आता पुढे तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मधला मी फरक सांगतो. काल तुम्हाला मी सांगितलं होतं डेव्हलपमेंट म्हणजे काय, ठीक आहे, विकास म्हणजे काय हे मी तुम्हाला बोललो होतो.
ठीक आहे. परंतु मग विकास जर तुम्हाला कळला असेल तर मग ग्रोथ म्हणजे काय हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, विकास विरुद्ध वृद्धी, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामध्ये काय फरक आहे. मग सगळ्यात पहिले आपण विकास तर समजून घेतलेलाच आहे काल, पण आज आपण बघूया आर्थिक वृद्धी म्हणजे काय. उदाहरणार्थ, एक आहे रमेश आणि त्याचा आज पगार आहे 10,000 रुपये. ठीक आहे. त्यांनी 5 वर्ष खूप परिश्रम केले, खूप मेहनत केली, त्याला एक्सपिरियन्स आला, त्याचा जो पगार आहे तो झाला 15,000 रुपये. असं करत करत अजून त्यांनी भरपूर मेहनत केली, 20 वर्षानंतर त्याचा पगार होतो 1,00,000 रुपये. तर ही काय होते आहे, ही त्याची आर्थिक वृद्धी होते आहे. आर्थिक वृद्धी होते आहे. तसंच जर एखादा देश असेल, उदाहरणार्थ युगांडा नावाचा देश असेल आणि त्याचं दरडोई उत्पन्न, उदाहरणार्थ सुरुवातीला दरडोई उत्पन्न 10 रुपये असेल, मग त्याचं 100 रुपये झालं, मग त्याचं 1,000 रुपये झालं, तर हे काय होतं आहे, ही त्या युगांडा देशाची आर्थिक वृद्धी होते आहे. म्हणजे फक्त आकड्यानुसार वाढ होते आहे, क्वांटिटेटिव्ह प्रोग्रेस होते आहे. नुसती क्वांटिटी वाढते आहे, उत्पन्न वाढत आहे फक्त. ठीक आहे, नुसते आकड्यांमधली वाढ होते आहे. परंतु इकडे रमेशचा जो पगार आहे, पहिले 10,000 होता, मग 15,000 होता, मग 1,00,000 झाला. परंतु पगार 1,00,000 असून सुद्धा जर रमेशची मुलं, त्यांना चांगलं आरोग्य मिळत नसेल, त्यांना चांगलं शिक्षण मिळत नसेल, त्यांना पोषण मिळत नसेल चांगलं, त्यांना स्वच्छता मिळत नसेल, स्वच्छ वातावरण मिळत नसेल, त्यांना पायाभूत सोयी सुविधा मिळत नसतील, बेसिक सुविधा मिळत नसतील, तर आपण म्हणू का की रमेशचा विकास झालेला आहे म्हणून. रमेशची आर्थिक वृद्धी झालेली आहे, परंतु रमेशचा आर्थिक विकास झालेला आहे का, नाही. रमेशचं राहणीमान उंचावलेलं आहे का, नाही. रमेशचं राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे का, नाही. मग त्याच्यामुळे आर्थिक वृद्धी जरी झाली तरी आर्थिक विकास होईल की नाही हे सांगता येत नाही. किंवा आर्थिक वृद्धी झाली म्हणजे आर्थिक विकास हा होणारच असं काहीही नाही. हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग आर्थिक वृद्धी म्हणजे काय, इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर उदाहरणार्थ फूड ग्रेन प्रोडक्शन, अन्नधान्याचं उत्पादन जर आपलं वाढलं, अन्नधान्य याचं जर उत्पादन वाढलं तर तो आर्थिक वृद्धीचा एक भाग आहे. ठीक आहे. इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योगाचं उत्पादन, औद्योगिक उत्पादन जर वाढलं तर ते आर्थिक वृद्धीचा भाग आहे. रोड नेटवर्क वाढत असेल, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा जर वाढत असेल तर तो आर्थिक वृद्धीचा भाग आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न, ठीक आहे, नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न, यांच्यामध्ये वृद्धी होत असेल तर तो आर्थिक वृद्धीचा भाग आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात जर क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक जर वाढ होत असेल तर त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. ठीक आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे प्रत्येक क्षेत्रात संख्यात्मकच वाढ होते, परंतु गुणात्मक वाढ होते का, क्वालिटेटिव्ह प्रोग्रेस होतो का, हे आपल्याला सांगता येत नाही. त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे. आता आर्थिक वृद्धी कितीही झाली पण जर जॉब तयार होत नसतील, लोकांना नोकऱ्या मिळत नसतील, बेरोजगारी जर वाढत असेल, तर अशा परिस्थितीत आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो जॉबलेस ग्रोथ. म्हणजे आर्थिक वृद्धी तर होते आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आहे, दरडोई उत्पन्न वाढतं आहे, परंतु लोकांना नोकऱ्याच मिळत नाहीयेत. याचा अर्थ काय, जॉबलेस ग्रोथ होते आहे.
कळतंय का सांगा, सगळे पॉइंट कळले का कमेंट करून सांगा, 100% कळलं का? संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ याच्यामधला फरक कळला का ते सांगा. टोटल प्रोडक्शन इन इकॉनॉमी इन करन्सी टर्म्स म्हणजे अर्थव्यवस्थेमधलं जे उत्पादन आहे, एकूण उत्पादन, जर ते आपण करन्सी टर्म्स मध्ये बघितलं, म्हणजे रुपयाच्या टर्म्स मध्ये किंवा रुपयात जर आपण त्याला मोजलं, तर त्याला आपण आर्थिक वाढ म्हणतो किंवा आर्थिक वृद्धी म्हणतो. ठीक आहे, पुढचं बघूयात आता. आता आर्थिक विकास म्हणजे काय, तर विकासमध्ये सगळ्या गोष्टी येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, पोषण येतं, ठीक आहे, न्यूट्रिशन येतं, अवेलेबिलिटी ऑफ बेसिक अम्युनिटीज म्हणजे ज्या बेसिक सुविधा आहेत त्या येतात. मग त्या बेसिक सुविधामध्ये हॉस्पिटल आहे म्हणजे आरोग्य आलं, आरोग्य सुविधा, ठीक आहे. त्याच्यानंतर स्कूल्स आलं म्हणजे शिक्षणाच्या सुविधा, त्यानंतर रस्ते आलं, इलेक्ट्रिसिटी, टेलिकॉम, इंटरनेट म्हणजे सगळ्या पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचं अवेलेबिलिटी असणे, हेल्थकेअर इम्प्रूव्ह होणे, हेल्थकेअर फॅसिलिटी, नुसत्या आरोग्य सुविधा उपलब्ध असून चालत नाही, तर त्याचा लोकांच्या आरोग्यामध्ये चांगला इफेक्ट पडणे. नुसत्या शाळा असून चालणार नाही, तर लिटरसी लेवल्स म्हणजे साक्षरता वाढणे, ठीक आहे, आणि राहणीमानात वाढ होणे, राहणीमान वृद्धिंगत होणे आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये गुणात्मक विकास होणे. क्वांटिटेटिव्हच्या सोबत सोबत क्वालिटेटिव्ह म्हणजे जो गुणात्मक विकास कधी होईल, जेव्हा संख्यात्मक विकास होईल, ठीक आहे. संख्यात्मक विकास झाला तरच गुणात्मक विकास होणार आहे, ठीक आहे. परंतु संख्यात्मक विकास झाला म्हणजे नेहमीच 100% गुणात्मक विकास होईलच असं सांगता येत नाही. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे, लक्षात घ्या. संख्यात्मक वर्सेस गुणात्मक. आता गुणात्मक जर विकास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी संख्यात्मक विकास होणं गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा संख्यात्मक विकास होतो म्हणजे प्रत्येक वेळी गुणात्मक विकास होईलच असं कंपल्सरी नाही. मी तुम्हाला रमेशच्या उदाहरणावरून सांगितलं, मी तुम्हाला युगांडाच्या उदाहरणावरून सांगितलं की युगांडाचं जरी दरडोई उत्पन्न वाढत गेलं तरी आरोग्य, शिक्षण या ज्या बेसिक पायाभूत सुविधा आहेत त्यांचा अभाव आहे, ठीक आहे. तर हे कळलं आहे का सांगा मला, सगळ्यांना हे क्लिअर आहे का सांगा. संख्यात्मक विकास आणि गुणात्मक विकास, ठीक आहे. मग आता पुन्हा आपल्या सिलेबसच्या स्लाइडवर येऊयात. मग आता आपल्याला सगळे हे शब्द कळले. आता इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे, प्लॅनिंग नंतर मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, त्याच्यानंतर ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी, डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. मग आता पुढचा जो टॉपिक आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे समावेशक आर्थिक वृद्धी. म्हणजेच काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. मग आता आपण वृद्धी म्हणजे काय बघितलं. वृद्धी काय आहे, संख्यात्मक विकास आहे, संख्यात्मक वृद्धी आहे, ठीक आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढताय, दरडोई उत्पन्न वाढताय, सगळं वाढताय. मग समावेशक आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर त्याच्यासाठी स्लाइड बघूयात आपण. समावेशक आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर
या झाडाची वृद्धी होते आहे, हे झाड वाढतं आहे आणि झाडाला फळं येत आहेत. म्हणजे काय होत आहे? वृद्धी होते आहे, संख्यात्मक वृद्धी होते आहे. ठीक आहे. मग काही लोकांना याचे जे फळं आहेत, वृद्धीचे जे फळं आहेत ते खूप सहजासहजी मिळत आहेत. काही लोक आपल्या समाजात असे आहेत की ज्यांची सिच्युएशन, ज्यांची स्थिती अशी आहे की त्यांना सहजासहजी या वृद्धीची फळं उपभोगता येतात. हे मध्यमवर्गीय आहे, श्रीमंत, अतिश्रीमंत असे लोक आहेत, उच्च शिक्षित असे लोक आहेत की यांना या वृद्धीची फळं अगदी सोप्या पद्धतीने चाखता येतात. परंतु आपल्या समाजामध्ये काही असे गरीब, वंचित, दीनदुबळे असे लोक आहेत की त्यांच्यापर्यंत हे आर्थिक वृद्धीचे जे फळ आहेत ते सहजासहजी पोहोचत नाही. मग जेव्हा आपण ही वृद्धी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, या वृद्धीची फळं जेव्हा अशा लोकांपर्यंत पोहोचतात, दीन दुबळ्या, वंचित, रंजल्या गंजल्यांपर्यंत जेव्हा ही वृद्धीची फळं पोहोचतात, तेव्हा आपण त्याला म्हणतो सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ. Fruits of economic growth should percolate to all the disadvantaged and marginalized sections of the society. गरीब, दीनदुबळ्या, वंचित आणि मागासलेल्या लोकांपर्यंत आर्थिक वृद्धीची फळं पोहोचवणे म्हणजे सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी. एक चित्र, एक फोटो 1000 शब्द बोलतो. या एकाच फोटोवरून तुम्हाला सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीचा अर्थ कळला असेल. कळलं असेल तर कमेंट करून सांगा. मग आता हे दीन दुबळे, रंजलेले गंजलेले, मागासलेले, वंचित हे कोण आहेत? तर मग त्याच्यामध्ये महिला येतात, SC, ST, OBC, मायनॉरिटी, गरीब, दारिद्र्य रेषेखालील लोक, अशिक्षित लोक, वयस्कर, सिनियर सिटीजन्स, असे सगळे लोक त्याच्यामध्ये येतात. आणि याच्यातून काय करायचं आपल्याला? तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल, सर्वांसाठी समान संधी आपल्याला तयार करायची आहे. फक्त दोघांनी कमेंट केलेली आहे, मला सगळ्यांकडून कमेंट पाहिजे. कळतंय का सांगा, नाहीतर सगळे म्हणतील की सर तुम्ही काय बोलले कळलंच नाही आम्हाला. सगळ्यांनी कमेंट करा पटापट. फास्ट होत आहे का? खूप फास्ट चाललेलं आहे का? फास्ट जात असेल तर काही हरकत नाही, पण समजलं पाहिजे. हा, समजलं तर ठीक, मग फास्ट झाला तर काही प्रॉब्लेम नाही. पण समजत नसेल तर मग थोडंसं आपण स्पीड स्लो करूयात. समजताय? ओके, व्हेरी गुड. म्हणजे स्पीड माझा ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आता सर्वसमावेशक आर्थिक वाढ किंवा समावेशक आर्थिक वाढ आणि त्याच्यातून काय काय इश्यूज आहेत, त्याच्याशी संबंधित जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता मराठी सिलेबस जो आयोगाने दिलेला आहे तो बघा, तो कव्हर होतोय का आपला बघा. भारतीय अर्थव्यवस्था झालं, नियोजन झालं, संसाधनांचे किंवा साधन संपत्तीचे एकत्रीकरण झालं, वाढ, विकास, रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या समस्या. पॉइंट टू पॉइंट आपण आता क्लिअर करत करत चाललेलो आहे. त्याच्यानंतर सरकारी अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हणजे काय, बजेट म्हणजे काय, बजेट कसं सादर केलं जातं, बजेट संबंधी संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत, सरकारचं पूर्ण वर्षभराचं जे लेखाजोखा असतो किंवा बजेट असतो ते कोण मांडतं? तर अर्थमंत्री आपल्या मांडत असतात. मग आपल्याकडे पैसा कुठून येतो भारतामध्ये आणि पैसा कुठे जातो, कुठून किती उत्पन्न होतं, कशावर किती खर्च होतो, याचा सगळा लेखाजोखा जेव्हा मांडला जातो तेव्हा आपण त्याला बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे त्या अर्थसंकल्पाशी संबंधित जेवढेही पॉइंट्स आहेत ते आपल्याला सिलेबसमध्ये बघायचे आहेत.
गव्हर्नमेंट बजेटिंग. त्याच्यानंतर पुढचं बघा, देशाच्या विविध भागातील मुख्य पिके आणि पीक पद्धती. जे प्रमुख पिकं आहेत, गहू, तांदूळ, ज्वारी, कापूस, ऊस, चहा, कॉफी, हे जे सगळे प्रमुख पिकं आहेत आणि प्रमुख पिकांच्या ज्या प्रमुख पीक पद्धती आहेत, अनेक प्रकारच्या पीक पद्धतीत आहेत. मिक्स क्रॉपिंग आहे, ठीक आहे, कंटूर फार्मिंग आहे, त्याच्यानंतर अनेक त्याचे प्रकार आहेत. तर ह्या ज्या पीक पद्धती आहेत, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन आहे, या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा थोडासा जॉग्रफीशी संबंधित आणि पॅरलल टॉपिक आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारचं सिंचन आणि सिंचन पद्धती, सिंचनासंबंधीचे टॉपिक्स. त्याच्यानंतर पाण्याचं साठवण तुम्ही कसं करता, शेती उत्पादनांची वाहतूक आणि विपणन, जे काही शेतीतून उत्पादन होतं त्याचं वाहतूक कसं केलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं. विपणन म्हणजे काय, मार्केटिंग, लक्षात घ्या. ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड रिलेटेड कॉन्स्ट्रॅन्ट्स. आणि त्याच्यानंतर ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स, म्हणजे हा चौथा जो पॉइंट आहे हा कृषी क्षेत्राशी संबंधित पॉइंट आहे पूर्ण. अगदी वेगवेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न पासून, सिंचन पद्धतींपासून, तर ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग पासून तर तंत्रज्ञानापर्यंत सगळेच्या सगळे टॉपिक्स हे एका लाईनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. पुढे काय दिलेलं आहे बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान. ठीक आहे, शेती अनुदान. इश्यूज रिलेटेड टू डिरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. शेती संबंधीचं जे अनुदान आहे, आता काही काही अनुदान हे प्रत्यक्षरित्या दिले जातात, डिरेक्टली दिले जातात, आणि काही काही अनुदान हे इनडायरेक्टली दिले जातात. आणि त्याच्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राइसेस, MSP ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, किमान आधारभूत किंमत. शेतकऱ्यांना मिळणारी जी किमान आधारभूत किंमत आहे तिचं तंत्र कसं आहे, ती कशा पद्धतीने ठरवली जाते, ती शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पोहोचवली जाते, ठीक आहे, या संबंधित सगळे टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यामध्ये अगदी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे काही करतं, लोक विपणन प्रणाली, किंवा मराठीत त्याला काय म्हणतात, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण प्रणाली. ठीक आहे, सार्वजनिक वितरण प्रणाली, PDS ज्याला आपण म्हणतो, ती कशा पद्धतीने वर्क करते. आता सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जे रेशनिंगचे दुकानं असतात, तुमच्यापैकी किती लोक रेशनच्या दुकानावरून घेतात, किती लोक रेशनच्या दुकानावर त्यांनी व्हिजिट केलेली आहे. गहू असतील, तांदूळ असतील, घासलेट असेल किंवा रॉकेल असेल किंवा साखर असेल, तुम्ही रेशनच्या दुकानांवर तुम्ही गेलेले असाल. कोणी आहे का तुमच्यापैकी जे आतापर्यंत रेशनच्या दुकानावर गेलेलं नाहीये अजून? तुमच्यापैकी असं कोणी आहे का की रेशनच्या दुकानात गेलेलं नाहीये? तुम्ही गेलेले आहेत, ओके. पण असं कोणी आहे का की कोणी गेलेलंच नाहीये? सांगा पटकन. सगळे गेलेले आहेत का? म्हणजे तुमच्या कमेंट येत नाही याचा अर्थ मी असं गृहीत धरतो की सगळे गेलेले आहेत. रेशनचं दुकान पाहिलेलं आहे का? असं आहे का कोणी की नाही पाहिलं म्हणून? गेलेत तुम्ही, सगळे लोक गेल्यात, व्हेरी गुड. ठीक आहे, तर ओके सुशील तुमचं रेशनचं शॉप आहे, ओके, व्हेरी गुड. आणि मागच्या वर्षी आपल्याकडे आणखीन एक विद्यार्थी होता, त्याचं पण रेशनचं शॉप होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना असेल. तर हे जे रेशनचे जे शॉप्स आहेत तर हे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचाच एक भाग आहे. मग त्यांचं तंत्र कसं चालतं, कशा पद्धतीने अन्नधान्याचा पुरवठा केला जातो देशभरामध्ये, त्या सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्ट काय आहेत, कुठे गेलं ते, हा,
ही जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे, ही जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, तिची उद्दिष्टे काय आहेत, तिचं फंक्शनिंग, तिचं कार्य कसं चालतं, तिच्या लिमिटेशन्स काय आहेत, म्हणजे तिला आव्हाने कोणती कोणती आहेत, आणि तिला रिव्हॅम्पिंग म्हणजे तिच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीने केलेल्या जात आहेत, कशा पद्धतीने सुधारणा करणं गरजेचं आहे, कशा सुधारणा गव्हर्नमेंटने ऑलरेडी केलेल्या आहेत, याचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर फूड स्टॉक किंवा बफर स्टॉक, ठीक आहे, शिल्लकी साठा किंवा ज्याला आपण बफर स्टॉक म्हणतो. त्याच्यानंतर अन्न सुरक्षेची समस्या, फूड सेक्युरिटीची समस्या. फूड सेक्युरिटी आपण काल डिस्कस केलं होतं. फूड सेक्युरिटी म्हणजे काय, की सर्वांना पुरेसं अन्न प्रत्येक वेळेला उपलब्ध असलं पाहिजे. तर ही खूप मोठी समस्या भारताकडे आहे, कारण की आपली जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची पोटं भरणं हे नियर टू इम्पॉसिबल काम आहे. मग ही अन्न सुरक्षेची समस्या कशी सोडवायची, मग उत्पादन कसं वाढवायचं, उत्पादकता कशी वाढवायची, शिल्लकी साठा कसा मेंटेन करून ठेवायचा की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये आपल्याला तो कामात येईल, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या तंत्रज्ञान मोहिमा आहेत आणि पशुपालनाचे अर्थशास्त्र आहे, हे सगळे पॉइंट्स आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. बघा, कळत आहे का? ठीक आहे, पहिला पॉइंट आपण डिस्कस केला आहे, दुसरा डिस्कस केला आहे, तिसरा डिस्कस केला आहे, चौथा डिस्कस केला आहे आणि पाचवा पॉइंट डिस्कस केलेला आहे. ओके, मग आता पुढचं बघूयात, पुढचा टॉपिक काय ते बघूयात. भारतातील जे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, अन्न प्रक्रिया उद्योग आणि त्याच्या संबंधित जे उद्योग आहेत भारतातील, त्यांचा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्यांचा स्कोप किती आहे, त्यांच्यासमोर किती वेगवेगळ्या शक्यता आहे आणि त्यांचं महत्व काय आहे, हे आपल्याला बघायचं आहे. मग अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे काय? सरळ सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. मॅप्रो, तुम्हाला माहिती आहे का मॅप्रोचे चॉकलेट्स खाल्लेत का तुम्ही? महाबळेश्वरची मॅप्रो कंपनी आहे. मग अगदी त्याच्यामध्ये ज्यूस तयार करणे, त्याच्यानंतर वेगवेगळे चॉकलेट तयार करणे, वेगवेगळे त्याचे पापड तयार करणे किंवा प्रोसेस्ड फ्रुट्स प्रोसेस करणे, तर हे सगळं अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये येतं. जे पोटॅटो चिप्स आहेत, कुरकुरे आहेत किंवा जे अनेक वेगवेगळे पॅकेज फूड्स येतात, मग कुरडया असतील किंवा बरेच आपल्याकडे खूप मोठं मार्केट आहे अन्न प्रक्रिया उद्योगांचं. मग चहा असेल, ठीक आहे, कॉफी असेल, त्याच्यानंतर सोया सॉस असेल, चिंग्सची चटणी असेल किंवा ज्याला आपण शेजवान चटणी म्हणतो, मॅगी असतील, मॅगी नूडल्स असतील, हे सगळं काय अन्न प्रक्रिया उद्योग आहे. त्याच्यानंतर आजकाल नवीन पद्धती आलेल्या आहेत, जसं ड्राईड ओनियन आहे, ड्राईड ओनियन. तर याची डिमांड खूप वाढत चाललेली आहे ड्राईड फूडची. सन ड्राईड, ड्राईड टोमॅटो, ड्राईड टोमॅटो, ड्राईड पोटॅटो, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना ड्राय करणे आणि मग ते पॅकेज करून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवणे. तर या सगळ्या गोष्टी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये येतात, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये येतात. मग यांचं लोकेशन कुठे कुठे आहे, त्याच्यानंतर याचं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स. आता अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय बघा. आता बघा कुठे गेला अन्न, भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, त्याची व्याप्ती किती आहे, त्याचं महत्व किती आहे, त्याचं स्थान म्हणजे त्याचं लोकेशन, प्रतिवाह आणि अनुवाह आवश्यकता म्हणजे काय, प्रतिवाह आणि अनुवाह आवश्यकता, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट्स म्हणजे काय. आता म्हणजे हा उद्योग आहे, ठीक आहे, ही फॅक्टरी आहे, एक फॅक्टरी आहे. मग आता शेतापासून तर त्या फॅक्टरीपर्यंत जे काही जो कच्चा माल आहे, कच्चा माल जो जातो
आणि कशा पद्धतीने जातो, त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा काम करतात, त्याला आपण म्हणतो अपस्ट्रीम रिक्वायरमेंट्स. त्याच्यानंतर फॅक्टरीपासून मार्केटमध्ये जेव्हा तो माल जातो, लोकांच्या ताटापर्यंत, लोकांच्या प्लेट्स पर्यंत जेव्हा तो माल जातो, तेव्हा आपण त्याला डाऊनस्ट्रीम म्हणतो. अनुवाह आणि प्रतिवाह आवश्यकता म्हणजे संपूर्ण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, याच्यामध्ये शेतापासून तर उद्योगापर्यंत, उद्योगापासून तर लोकांच्या पोटापर्यंत हा जो अन्नाचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी काम करतात, याचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? पुरवठा साखळी व्यवस्थापन. पुरवठा साखळी व्यवस्थापन. आता पुरवठा साखळी म्हणजे काय समजून घ्या. उदाहरणार्थ शेतकरी आहे. शेतकरी उत्पादन करतो, गहू उत्पादित करतो, तांदूळ उत्पादित करतो आणि तो विकतो व्यापाराला. त्याच्यात व्यापारी आहे. मग तो व्यापारी काय करतो? सगळं जे उत्पादन आहे ते गोळा करतो आणि पुढच्या व्यापाराला विकतो. तो असतो होलसेलर. म्हणजे तो सगळ्या देशभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून गहू एकत्रित करतो आणि ठोक भावामध्ये विकतो. त्याच्यानंतर येतो रिटेलर. हा रिटेलर काय करतो? छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये किंवा छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला मात्रेमध्ये ते जे गहू आहे, कोणाला 5 किलो पाहिजे, कोणाला 10 किलो पाहिजे, कोणाला 50 किलो पाहिजे, अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये तो माल विक्री करतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतो ग्राहक. ठीक आहे. आता जो होलसेलर आहे तो 500 टन माल, 1000 टन माल अशा पद्धतीने तो डील करत असतो, व्यापार करत असतो. रिटेलर हे अगदी छोट्या पातळीवर मालचा विक्री करत असतात. मग शेतकरी पासून व्यापारी, व्यापारी पासून होलसेलर, होलसेलर पासून रिटेलर आणि पुन्हा ग्राहक. मग अगदी शेतापासून तर ग्राहकापर्यंत ही जी साखळी आहे त्याला आपण पुरवठा साखळी म्हणतो किंवा सप्लाय चेन म्हणतो. सप्लाय चेन. ठीक आहे. मग या सप्लाय चेनचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो, सप्लाय चेन व्यवस्थापन म्हणतो. कळतंय का? कमेंट करून सांगा. मग फूड प्रोसेसिंग संबंधी त्याचं लोकेशन, त्याचं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सगळे कीवर्ड समजत आहेत का? सगळे कळीचे मुद्दे समजत आहेत का? मला सांगा. एकदम असं क्रिस्टल क्लिअर तुमचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की एकही शब्द कन्फ्यूज नको. सिलेबस मधला असा एकही शब्द नको की सर मला याचा अर्थ माहित नाही. कधीही कोणीही विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. आता हे रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा एकदा तुम्हाला बघायचं आहे. येस, अगदी बरोबर आहे स्वाती. पॉइंट टू पॉइंट कळलंच पाहिजे. आणि येस, निरंतर. मग आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे तर लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा. जमीन सुधारणा. मग आपल्याकडे स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा स्वातंत्र्याच्या नंतर ही अनेक वर्ष जमीनदारी व्यवस्था होती. प्रत्येक जमीनदाराकडे हजारो म्हणजे शेकडो एकर जमीन असायची आणि हजारो लाखोच्या संख्येने असे मजूर होते की त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती. मग ही जमीनदारी पद्धत नष्ट करून जमिनीचं इक्वल वाटप झालं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे. जमिनीवरचे हक्क असतील, अधिकार असतील, जमिनीवरचं जे कुळ कायदा असेल, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि लोकांना जमिनीवरचे अधिकार देण्यात आले. तर ह्या सगळ्या गोष्टींचं अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग पुढे आहे लिबरलायझेशन ऑफ द इकॉनॉमी. लिबरलायझेशन ऑफ द इकॉनॉमी म्हणजे काय? अर्थव्यवस्थेचं उदारीकरण.
अर्थव्यवस्थेचं उदारीकरण. आता उदारीकरण समजून घेण्यासाठी तुम्हाला हे बघावं लागेल की आपली अर्थव्यवस्था आधी कशी होती आणि नंतर कशी होती. याच्यासाठी आपल्याला बघावं लागतं 1991 1992चं जे वर्ष आहे त्याच्याकडे आपल्याला बघावं लागतं. आता 1991-92च्या अगोदरची जी आपली अर्थव्यवस्था होती ती एक प्रकारे खूप टाईट अर्थव्यवस्था होती. टाईट. ठीक आहे. अत्यंत नियंत्रित अर्थव्यवस्था होती. कंट्रोल्ड अर्थव्यवस्था होती. आणि कोण नियंत्रित करत होतं? शासन. शासनाने नियंत्रण केलं होतं. शासकीय जो अर्थव्यवस्था होती तिचाच सगळ्यात प्रेझेन्स होता. याच्यामध्ये खाजगी अर्थव्यवस्था ही अजिबात प्रेझेंट नव्हती. ठीक आहे. मग अनेक क्षेत्र अशी होती की ज्याच्यामध्ये फक्त शासकीय कंपन्यांनाच परवानगी होती. ठीक आहे. फक्त शासकीय कंपन्या त्यांनाच परवानगी होती की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरून व्यवहार करू शकता, व्यापार करू शकता. अशा पद्धतीने पूर्णपणे नियंत्रित अर्थव्यवस्था होती 1991-92 कडे. परंतु नंतर आपण काय केलं, हे जे नियंत्रण आहे ते शिथिल केलं. 1991-92च्या आर्थिक सुधारणानंतर आपण हे जे नियंत्रण आहे, शासकीय नियंत्रण आहे ते कमी केलं आणि अनेक क्षेत्रे जे आहेत ती खाजगीकरणासाठी आपण खुली केली. अनेक क्षेत्रांवरची जी बंधनं आहेत ती आपण शिथिल केली. याला आपण म्हणतो अर्थव्यवस्थेचं उदारीकरण. ठीक आहे. आणि मग हे उदारीकरण करण्यासाठी आपल्याला जे इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे, आपलं जे औद्योगिक धोरण आहे, औद्योगिक धोरण आपल्याला बदलावं लागलं. अनेक क्षेत्र ही खाजगी कंपन्यांसाठी खुली करण्यात आली आणि मग या आर्थिक सुधारणेचा, या आर्थिक उदारीकरणाचा आपल्या इंडस्ट्रीयल ग्रोथ किंवा औद्योगिक वृद्धीवर काय परिणाम झाला हे पण आपल्याला याच्यातून बघायचं आहे. मग एवढी आर्थिक सुधारणा करून इंडस्ट्रियल रिव्होल्युशन किंवा इंडस्ट्रियल ग्रोथ झाली का? औद्योगिक वृद्धी झाली का? औद्योगिक उत्पादन वाढलं का? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यात विचारले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे पायाभूत सुविधा. मग भारतामध्ये ऊर्जेसंबंधी पायाभूत सुविधा कशा आहेत? जी बंदरं आहेत, पोर्ट्स आहेत, त्यांच्या संबंधी पायाभूत सुविधा कशी आहेत? त्यानंतर रोड नेटवर्क कसं आहे भारतामध्ये? एअरपोर्टची सुविधा कशी आहे? रेल्वे नेटवर्क किती मोठा आहे? याचा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा पायाभूत सुविधेमध्ये करायचा आहे. पायाभूत सुविधा. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं मॉडेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, गुंतवणुकीचे प्रकार, गुंतवणुकीचे मापदंड किती वेगवेगळे आहेत. आता याचं उदाहरण सांगतो मी. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. मग इन्व्हेस्टमेंट किती प्रकारे होते भारतामध्ये? तर ज्याला आपण फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, परकीय थेट गुंतवणूक. परकीय थेट गुंतवणूक. त्याच्यानंतर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक. त्याच्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे ज्याला आपण PPP म्हणतो. म्हणजे काय? शासकीय खाजगी भागीदारी. काही ठिकाणी कुठल्या प्रोजेक्टमध्ये शासन आणि खाजगी कंपनी हे भागीदारी करतात, तर त्याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणतो. त्यानंतर काही प्रकल्पांमध्ये ज्या खाजगी संस्था आहेत किंवा खाजगी कंपन्या आहेत त्यांना ठेका दिला जातो. मग त्या ठेक्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या पहिलं म्हणजे BOT, म्हणजे काय? बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर. म्हणजे जी खाजगी कंपनी आहे त्या खाजगी कंपनीने काय करायचं? बिल्ड करायचं, म्हणजे काय? बांधायचं, ते वापरायचं आणि मग ट्रान्सफर करायचं. त्याच्यानंतर BOO म्हणजे काय? खाजगी कंपनीने ते बिल्ड करायचं, म्हणजे उदाहरणार्थ एखादा पूल असेल, ठीक आहे, एखादा ब्रिज असेल, तो ब्रिज बांधायचा आहे. मग ती खाजगी कंपनी काय करेल? तो पूर्ण बांधेल.
मग त्याला ओन करेल, म्हणजे त्याची मालकी या खाजगी कंपनीची असेल. मग अनेक वर्ष ती खाजगी कंपनी या पुलाला चालवेल, या ब्रिजला चालवेल, त्याच्यातून आपलं जे गुंतवणूक आहे ती काढून घेईल, आपला जो प्रॉफिट आहे तो काढून घेईल, आणि एकदा प्रॉफिट काढून घेतला की मग तो सरकारला ट्रान्सफर केला जाईल. ठीक आहे, किंवा बिल्ड करायचं, ओन करायचं, ऑपरेट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बिल्ड, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर, म्हणजे बांधायचं त्या खाजगी कंपनीने, त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टची मालकी स्वतःकडे स्वीकारायची, काही वर्ष तो प्रकल्प त्यांनी चालवायचा, आणि त्याच्यानंतर मग तो ट्रान्सफर करायचा शासनाकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर बिल्ड, लीज, ट्रान्सफर म्हणजे काय, त्या खाजगी कंपनीने ते बांधायचं, त्याला लीजवर घ्यायचं स्वतःकडे 100 वर्षासाठी, 50 वर्षांसाठी, आणि ते लीज संपलं की मग ते सरकारकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे सरकार खाजगी कंपन्यांच्या मदतीने जे वेगवेगळे प्रकल्प उभारते, तर त्याच्यासाठी हे गुंतवणुकीचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर अशा प्रकारे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम, इकॉनॉमिक्सचा किंवा अर्थशास्त्राचा जो संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो डिस्कस केलेला आहे. भारतातील जमीन सुधारणा, अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, उदारीकरण, आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, गुंतवणूक प्रतिमान, अन्न प्रक्रिया उद्योग, शेती उद्योग, पीक, सरकारी अर्थसंकल्प, सर्वसमावेशक वाढ आणि भारतीय अर्थव्यवस्था, नियोजन, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार, हे सगळे कन्सेप्ट आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. येस, अगदी बरोबर आहे निरंतर. टोलनाके याच पद्धतीने बनवले गेलेले आहेत. मग कळलं आहे का? कमेंट करून सांगा.